होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांचं टिंगरे सारख्या चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सामना सुरू करून घ्या. चोवीस मिनिटाचा वेळ असेल 6 षटकांसाठी. स्ट्राईकला असेल शिरू. नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय तो फलंदाज असेल तो राजेश. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या दरम्यान आधी तयार असेल तो मावळ एक्सप्रेस नथू दाभाडे. पभ्या काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणारे नथू. गोलंदाज तयार. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू आजच्या दिवसातला आणि पहिल्या चेंडूवरती शिरूने खेळला आक्रमक फटका. पहिली गेंद पे चौक करने वाला चौका. लो फुलटा चेंडू आणि त्याचा घेतलेला पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. शिरूच्या बॅटमधून आजच्या दिवसाची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बिनबाद 4. पहा आजची आक्रमकता किती भयानक आहे. कालपर्यंत आपण पाहिलं तर कालपर्यंत खूप मोठी शांतता होती, पण जसजसे दिवस पुढे जात राहिलेत तशी जी क्रिकेटची स्पर्धा खूप रोमांचकतेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही दिवस ग्रामीण भागाने गाजवले. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होते ते साई समर्थचे ओनर आहेत विनायकजी साळुंके सर. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. म्हणजे चाच्या ठिकाणी उपस्थित झालेत. 24 मिनिटाचा वेळ सुरू झालेला आहे एका डावासाठी. यावेळेचा चेंडू डावेटीच्या बाहेर असेल. खराब चेंडू. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 5 धावा. 5 रन. 5 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 24 मिनिटाचा वेळ आहे. प्रत्येक षटकानंतर तुम्हाला याची आठवण करून दिली जाईल की तुमच्याकडे वेळ किती बाकी आहे आणि वेळेतच सगळे सामने इथं संपन्न होतात. वेळेतच अगदी प्रत्येक सामने या ठिकाणी अगदी पार पडलेले आहेत. ही या क्रिकेटच्या स्पर्धेची खासियत आहे. पहिला चेंडू असेल चौकार. दुसरा चेंडू खराब पडला. त्यानंतर परत एकदा दुसरा चेंडू टाकावा लागला आणि तो चेंडू अतिशय चांगला पडला. पहिला चौकारानंतर या दरम्यान गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आपलं कधी धावसंख्या जी आहे ती 5 धावा या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळत आहे. शिरू असे स्ट्राईकला. नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय राजेश आहे. नथू दाभाडे परत एकदा आपल्या गोलंदाजीवरती तयार. परत एकदा खेळला जातोय. धावबाची संधी. त्या दरम्यान आधी नथू चेंडू कव्हर करेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 6 या धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिला चालू असताना 6 षटकांची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवेत असेल परंतु क्षेत्ररक्षक अगदी जवळपास कोणताच नाहीये. चेंडू पोहोचेल कव्हरला. सीमा रेषेच्या जवळपास अगदी चेंडू अडवलाय. त्या दरम्यान तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 3 धावा पळून पूर्ण केला. साज बाज और यताज 3 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. धावफलक 3 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. करतोय गोलंदाज नथू. हलकातने चेंडू या दरम्यान खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. आउटफील्ड तेज. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास या दरम्यान अगदी अडवलाय. सर आता 3 धावांना पळून. ओके 3 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत.
धापरेकर धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे या 3 धावसंख्येने पुढे जाईल. धापरेकरची धावसंख्या टोटल स्कोर जो आहे तो 12 धावा या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिवाचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू का बॅटवरती येऊ शकणे. षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 12 धावा धापडकावरती आपण पाहतोय. बिनबाद 12. टायमिंग जो आहे तो टायमिंग आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला पाहिजे. 12 वरती धावपलक आहे आणि आपल्याला पाहायचंय की मैदानाच्या आतमध्ये 24 मिनिटाचा जो काही अवधी आहे, 24 मिनिटाचा जो काही वेळ आपण प्रत्येक डावासाठी जो काही दिलेला आहे आणि तो 24 मिनिटाचा वेळ हा सगळ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. इथं आपण काय पाहिलंय, इथं पहिलं षटक जर संपलं गेलं आणि अक्षय सर किती वेळ बाकी राहिला आता? 18 मिनिटं बाकी राहिलीत. पहा, तुम्हाला 18 मिनिटामध्ये 5 षटकं टाकून करायची. 24 मिनिटाचा वेळ, पण या 24 मिनिटाच्या वेळेमध्ये 6 मिनिटं पहिल्या षटकासाठीच गेलीत. मग तुम्ही आता अंदाज लावा, तुम्हाला 18 मिनिटात बाकीची असणारी 5 षटकं टाकायची, कंप्लीट करायची. अजिबात नाही. सूर्यप्रकाश चंद्र चेंडू या दरम्यान जो खेळला जातोय, क्षेत्ररक्षक अमोल जाधव त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी एक सिंगल आहे. आपल्या एकाने पुढे जायला धापलेकर धावसंख्या आहे ती 13 धावा. या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 13 रन विदाऊट लॉस, नाबाद 13 धावा. या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्गावरती नेहाल गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाज आहे. आणि या दरम्यान राज्याच्या बॅटमधून क्या बात, ही क्रिकेटची स्पर्धा जी रंगली आहे, जिचं नाव आहे टिंगरे सरकार आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. धापलक वाढला जाईल या षटकाराच्या रूपाने. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 19 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश खूप आक्रमक होतो ना पाहण्यामध्ये. आशुभाऊ जाधव विरुद्ध साई समर्थ धानोरी. परत एकदा फायनल गेला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप बरोबर त्या असेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव म्हणजे अगदी पळून पूर्ण केली गेली आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 21 विदाऊट लॉस. षटक क्रमांक दुसरं चालू असताना टॉस साई समर्थ धानोरी संघाने जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आशुभाऊ जाधव. भोसरी संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल, पाहिजे झेल झाला आणि धक्का क्रमांक पहिला बाद. आकाश दाभाडे यांनी मात्र जो झेल घेतलाय. पहिला फलंदाज राजेशच्या रूपाने बाद होईल. पहिला फलंदाज बाद. 1 बाद. धापलकावरती धावसंख्या 21 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. तो आता राजेशच्या जागेवरती अजय हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अजय साळुंके हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 21 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. निहाल परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या दरम्यान अगदी 1 धाव मिळते. बॅकअपचं कामकाज करतो तो मनोज दाभाडे. त्या दरम्यान एक सिंगल येईल. धापलेकडे पुढे जायला धापलेकर धावसंख्या आहे ती 22 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 बाद 22 धावा. निहाल गोलंदाजी मार्क करतोय. 24 मिनिटाचा वेळ आहे. आपण वारंवार ह्या सूचना ज्या करतोय की 1 मिनिट अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 24 मिनिटांचा जो काय असणारा अवधी आपण जो दिलाय एका डावासाठी. निहाल हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक संपले जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या 1 बाद 22 धावा. वेळ किती बाकी अक्षय सर?
14 मिनिटं. 14 मिनिटात 4 षटकं तुम्हाला टाकायची. पहा तुम्हाला किती घाई करावी लागेल साई समर्थ दांडेकर. कारण पहिल्या षटकासाठी वेळ गेलाय 6 मिनिटाचा. त्यामुळे इथं वेळ अतिशय महत्वाची असेल. तुम्हाला एक एक मिनिट अतिशय महत्वाचा असणार आहे. गोलंदाज येईल नवीन गोलंदाज निलेश ढगे. भाजेगावचा असणारा खेळाडू. दुसरा आपण पाहतोय की अगदी साई समर्थ धानोरी मावळ क्रिकेट असोसिएशनचा संघ मैदानाच्या निश्चितप्रमाणे खेळतोय. त्यांच्या विरोधात आशुभाऊ जाधव भोसरी हा संघ मैदानाच्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया परत एकदा उजव्या हाताने मारा. फाईन लेगला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. झेल काय होऊ शकला नाही आणि चेंडू पोहोचते सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. 26 वरती धापले धावून जे पोहोचलेले आहे. आणि पहिला फलंदाज जो बाद झाला होता राजेशच्या पाठोपाठ त्याच्या जागावरती आलेला नवीन फलंदाज जो होता तो अजय साळुंके. त्याला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज आता अजय साळुंकेच्या जागेवरती येईल तो योगेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. योगेश थोरवे हा नवीन फलंदाज. त्याचबरोबर आपण पाहतोय की नथू दाभाडे, निलेश ढगे, लाला दौंड, आकाश दाभाडे, आकाश शिंदे, त्यानंतर लखन अंबिकर, उमेश कदम, मनोज दाभाडे, आशिष दाभाडे आणि असणारे मात्र त्यांच्या समवेत बाळा धामणकर या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने आशुभाऊ जाधव या संघामध्ये आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये राजेश पवार, अजय साळुंके, सलमान शेख, विकास मते. ओ हा चेंडू थोडासा बाउन्स झालाय. निलेश मात्र खूप दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. तिसरीचा प्रयत्न त्यानंतरचा नकार असेल. 2 धावा आल्यात. आशिने अगदी आपण पाहिलंय की शिरूने पाहिले निलेश हा अगदी हळूवारपणे चेंडूवरती जात होता आणि त्यानंतर काय केलं, त्यानंतर त्या गोष्टीचा फायदा उचलला आणि इथं 2 धावा पुढून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापले पुढे जाऊन पोहोचलाय तो आता 28 या धावसंख्येवरती. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव असणार आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. उजव्या हाताने परत एकदा निलेश तयार. परत एकदा हा चेंडू शरीर भेदक असेल. धावबाद करण्याचा प्रयत्न कुठलाही केला गेला नाही. एक सिंगल येईल आणि ही सिंगल मला वाटतं बॅटच्या सेने ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धाबले की पुढे जाईल. बॅट बरोबर चेंडू शरीराला सुद्धा लागला गेलाय आणि या एक सिंगल नंतर धापले पुढे जाऊन पोहोचणारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 29 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे मिनिटं जर आपण पाहिली 10. सर धर्मा सर थँक्यू. इथं देवांश बोस बरोबर ना. हां यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेमध्ये जे काही टी-शर्ट्स आपल्याला जे पाहायला मिळत आहेत सेमीफायनल आणि फायनल यासाठी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट मकरंद तिकोणे साहेबांच्या वतीने जे असणार आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. देवांश स्पोर्ट्सचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान चेंडू हवेत असेल आणि यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू थोडीशी दिशा बदलतोय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापले पुढे जाऊन पोहोचणार आहे तो. आता टोटल स्कोअर 4थं षटक चालू असताना 30 धावसंख्येवरती 4थं षटक जे चालू आहे. निहाल जो गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावरती पाहतोय. अभ्या काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण अशांत कशा प्रकारे केलं जाईल त्यासाठी हे प्रयत्न निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार असेल उजव्या हाताने पंचांना पार करून हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकललाय. अमोल जाधव चेंडूवरती. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापले पुढे जाऊन पोहोचणार आहे तो. आता 31 धावसंख्येवरती 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 2 बाद 31 धावा
या दरम्यान आपण पाहतोय सुरुवात तर अतिशय सुरेख केली होती शिरूने, पण त्यानंतर आपण पाहतोय की राजेशने त्याला चांगल्या प्रकारची साथ दिली, राजेशला बाद व्हावं लागलं, पण त्यानंतर संत कामगिरी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चेंडू खूप उंची घेतोय पण मैदानाच्या आतमध्ये झेल झालाय आणि धक्का क्रमांक तिसरा राजू पेरुमल यांनी घेतलेला एक लाजवाब झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज बाद, 3 बाद 31 धावा. तर नवीन फलंदाज हा गणेश मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया काय क्रमात करणारे गणेश मुंडे. धर्मा सर, हा तुम्ही इकडे बाउंड्री थांबा, बाउंड्रीवर एक इनिंग संपली का मग थोडंसं परत आतमध्ये जा. ओके, थँक्यू. या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल नेच्या प्रमाणे धापले एकाने पुढे जाईल. धापरा धाव संख्या 32 धावा आहेत. 32 32 वरती धाबलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. आशुभाऊ जाधव या संघातले असणारे प्लेइंग 11 सुद्धा आपल्याला जे पाहिजे या संघात खेळणारे जे काही 11 खेळाडू आणि त्याचबरोबर आपण कंपल्सरी 13 खेळाडूंची लिस्ट या स्पर्धेमध्ये जे मागवलेली आहे. 13 खेळाडू हे कंपल्सरी आहेत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघाचे 13 खेळाडू. ओ हा चेंडू पाते स्तराला अगदी पडला गेलाय. निहालचं षटक क्रमांक 4 या दरम्यान अगदी जे संपलं गेलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापणेकर धावसंख्या 3 बाद 32 धावा. शेवटची 2 षटकं टाकायची बाकी आहेत आणि तुमच्याकडे अजूनही 6 मिनिटं आणि 30 सेकंदाचा वेळ आहे. पहा तुम्हाला किती अजून घाई करावी लागेल. इथं घाईशिवाय पर्याय नाही. नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्क मला वाटतं परत एकदा निलेश ढगे गोलंदाजी मार्क तयार असणार आहे. इकडे आशुभाऊ जाधव या संघामध्ये खेळणारे जे काही प्लेइंग 11ची लिस्ट आपण पाहतो. जे खेळाडू आहेत राजेश पवार, अजय साळुंके, सलमान शेख, विकास मते, मयूर खरात, सागर बांगर, शिरू लोहार. हा चेंडू अतिशय सुरेख. गोलंदाजाला एक ताकीद 1 बाउन्स त्यांनी मात्र टाकलाय. त्यानंतर अशा प्रकारचा बाउन्स चेंडू तो टाकू शकत नाहीये. त्यानंतर शिरू लोहार असेल, योगेश, हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल, व्हाईट बॉल. इकडे 12व्या खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय आमचे पप्पू तुकडे आहेत, तर एका बाजूला आमचे आशिष आहेत. पण आशिष बरोबर जो आलाय त्याचं नाव पण पप्पूच आहे, स्वप्नील दाभाडे. आणि पप्पू वरून कालचा किस्सा मात्र अतिशय जबरदस्त. म्हणून आम्हाला इथं पप्पू आला की खूप मजा येते नाही का. हा, काल 4 पप्पू होते, बरेचसे टप्पू पण भेटले काल. जाऊया मैदानाच्या आत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निलेश ढगे याच्या रोपड परत एकदा उजव्या हाताने मारा केला जाईल 55 पार करून. हो, या दरम्यान बिग हिट केलाय परंतु स्वतः निलेश ढगे डाऊन द बॉल. सुरेख प्रकारचा झेल घेत आहे. कॉटन बोल्ट. शिरूची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक या दरम्यान शिरूच्या रूपाने जो बसला जाईल. एकूण 4 बाद 35. अजून 8 चेंडू टाकायचे बाकी राहिलेत. मिनिटं बाकी आहेत ती 4. नवीन फलंदाज सलमान शेख. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. या सलमानला आपण बऱ्याच वेळा पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, परंतु एक आक्रमक फलंदाज आणि आक्रमक गोलंदाज म्हणून, पिच हिटर म्हणून सलमानची खूप मोठी खासियत आहे. 4 बाद 35. ओ, फुलवर टाकायचा चेंडू टाकला जाईल. या दरम्यान अगदी चेंडू अडवलाय. धावाची संधी होती. 35 वरती धावा या दरम्यान अगदी स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण फलंदाज जे बाद आहे ते 4 बाद आहे. 4 बाद 35 धावा या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते निलेश ढगे याच्या रूपानं. साई समर्थ धानोरी हा संघ आपण पाहतोय. हा चेंडू डावेटीच्या बाहेर. हा दुसरा वाईड आलाय या षटकातला. एक वाईट जो आला होता याच्या अगोदर आपण पाहिलं तो उजवेष्टीच्या बाहेर टाकला गेला होता ज्यावेळेस शिरू मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईकला आलेला जो काय फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय गणेश मुंडे.
निघाला चेंडू खेळून करायचा प्रयत्न, पंचांकडे कसा अपील केले गेले. षटक क्रमांक संपले जाईल 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकरवरती धावसंख्या जी आहे ती 36. 4 फलंदाज बाद. शेवटचं षटक या दरम्यान आधी टाकलं जाईल. बघूया शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते. मला वाटतं शेवटच्या षटकासाठी उमेश कदम, साई स्पोर्ट्स, एक स्पोर्ट्स शॉपिंग मात्र ज्याची आहे उमेश कदमची. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय देवांश स्पोर्ट्सच्या वतीने सेमीफायनल फायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफीज आहेत, ज्या टी शर्ट आहेत, ते मात्र आपण उद्या देणार आहोत. युवराज सिंग करंडक आयोजन समिती लोणावळा यांच्या वतीने प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये जी दिली गेलेली आहे. उमेश कदम तयार. आणि या दरम्यान आधी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, तिथं झेल. सलमान शून्यावरती बाद. शून्यावरती बाद झालाय सलमान. यानंतरचा होणारा सामना नियाजी 11 पप्पू रामगुडे आणि टीम यांच्या विरोधात सामना आहे. बुवा 11 बिबिवाडी. दोन्ही संघातील संघनायकांनी विनंती असेल टीम लिस्ट देण्यासाठी आपण या ठिकाणी ताबडतोब यायचे. नियाजी 11 आणि बुवा 11. इनिंग संपली की टॉस होईल. एक इनिंग संपली का टॉस होईल. पहिला डाव संपल्यानंतर टॉस होणार आहे. या दरम्यान गणेशच्या बॅटमधून सूर्यप्रकाशचा फटका, लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. धापलेक या दरम्यान आपण पाहू एकणी पुढे जाईल. धापलेकवरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 37 वरती. 5 फलंदाज बाद आहेत. शेवटच्या षटकातले अजून 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत. वेळ 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 सगळ्यात महत्वाचे. या दरम्यान आपण पाहूया डावखुरा आता फलंदाज स्ट्राईकला असणार आहे मयूर. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू या दरम्यान उमेशचा अतिशय लाजवाब चेंडू. डॉट. शेवटचे 3 चेंडू बाकी उमेश कदमचे. आणि उमेशला सुद्धा माहिती आहे आणि पूर्णपणे धानोरी संघाला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये वेळेला किती किंमत आहे. त्यामुळे चेंडू टाकून झाला की गोलंदाज सुद्धा त्याच्या जागेवरती झटपट येत असतो, धावत पळत येतो. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून सटकलाय. राजू पेरुमल याच्या हातामध्ये चेंडू पोहोचू शकला नाही. त्या दरम्यान आधी 2 धावाल्या. तिसरीचा प्रयत्न होणार का, परंतु फिकी सुद्धा खराब, परंतु त्याचा फायदा घेतला गेला नाही. 2 धावा आल्यात. धापले 2 पुढे जाईल. धापलेकवरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 39 धावा. 5 फलंदाज बाद. शेवटचे अजूनही 2 चेंडू या डावात ते टाकायचे बाकी आहेत. नियाजी 11 संपर्क साधा. बुवा 11 बिबेवाडी संपर्क साधा. या दरम्यान आपण पाहूया परत एकदा गोलंदाज मार्क होती तयार. उजव्या हाताने बार आहे उमेश कदमचा मयूरसाठी. उजवेष्ट्याच्या बाहेर चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉलचा इशारा असेल पंचांचा. इस्टेनच्या पाठीमागे इष्टीरक्षक अगदी आपण पाहतोय आनंद चव्हाण इस्टेन अगदी चिटकून उभा आहे. अमोल जाधव शॉटमिड विकेटला, लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक. या दरम्यान आपल्याला जो पाहायला होतोय या दरम्यान परत एकदा उमेश. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका आपण पाहतोय जो पोहोचला गेला अगदी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान चेंडू काय हातामध्ये येऊ शकला नाही. त्या दरम्यान 1-2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न होणार का, परंतु प्रयत्न केला गेला नाही. इथं धावा आल्या 2. धापलक 2 पुढे जाईल. धापलकवरती धावा संख्या जाऊन पोहोचते ती आता 42 धावा. शेवटचा चेंडू असेल आता 42. 42 वरती धापलक आहे. 42 वरती धापलक. या दरम्यान परत एकदा उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताला स्पार करून राईट आर्म राऊंड दी विकेट. हो हा चेंडू सुरेख. आणि या दरम्यान एक डाव संपलाय. 42 धावा बनवल्या. 43 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. चला आशुभाव जाधव स्पोर्ट्स क्लब आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या आणि आनंद सर आपले फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवा. टॉसला चला. नियाजी 11 संघाचा कॅप्टन आणि बुवा 11 संघाचा कॅप्टन टॉससाठी ताबडतोब चला. नियाजी आणि बुवा 11
टॉस साठी ताबडतोब चालायचं. तुमची टीम नियाज 11. टीम लिस्ट द्या मला. या वरती या. टीम लिस्ट द्या. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण. सलमान सर, शिरू थोडी घाई करा. कॅप्टन राजेश, चला फलंदाज. चला फलंदाजाला विनंती असेल आपण चला ताबडतोब. बुवा 11चा कॅप्टन, चला संपर्क साधा. बुवा 11 बिबीवाडी प्लेइंग 11 द्या. इकडे नियाज 11 टीमला विनंती असेल चला ताबडतोब प्लेइंग 11 आपण लवकर लवकर द्या. युवराज चोरगे सर उपस्थित झालेले आहेत. एक मानाच्या करंडकाचे असणारे पहिल्या चीनवरती विकेट अजय साळुंकेने घेतलेला झेल. सलमानला मिळालं पहिलं यश. आनंद चव्हाण 0वरती बाद. गाडी बाहेर घ्या, बाहेर. गाडी इकडे आणू नका. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथं पहिल्या चीनवरती बाद झालाय तो आनंद चव्हाण आयकॉन. धक्के. आनंद चव्हाण आयकॉन 0वरती बाद. त्या पाठोपाठ लालाने प्रेशर दूर करण्याचा प्रयत्न केला पण स्वतःला वाचवू शकला नाही. मिड विकेटला एक सोप्पा झेल या दरम्यान येऊन बसला. धक्का क्रमांक 2. 2 बाद 0 धावा. झेल मात्र ज्यांनी घेतलाय विकास मते यांनी घेतलेला मात्र एक लाजवाब झेल. हॅट्रिक बॉल. सलमान हॅट्रिक पूर्ण करणार का? पाहूया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मनोज दाभाडे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणारे स्ट्राईकला असेल तो आता अमोल जाधव. नॉन ट्रॅकच्या बाजूला मनोज दाभाडे. हॅट्रिक बॉल. स्ट्राईकला मनोज दाभाडे आले पण नॉन ट्रॅकच्या बाजूला. अमोल जो असेल तो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जो स्ट्राईकला असणार आहे. कित्येक असे प्रेशराईज असणारे कित्येक वेळा प्रेशराईज झालेला
संघ हँडल करण्याचं काम अमोलने इथून पाठीमागे केलेलं आहे. आता हे संघ थोड्याशा दबावात आहे, पण आता हा दबाव कसा हँडल केला जाणार. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये टाकला जातोय. फुलटा चेंडू चेंडू पोचला जाईल मिड विकेटला स्क्वेअर लेगला. या दरम्यान शतरक्षक आपण पाहतोय चेंडूवरती आलाय विकास. त्या दरम्यान 2 धावा आरामशीर ते पळून पूर्ण केल्या गेल्या. धापल 2 ने सुरुवात होते. 2 बाद 2 या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. नियाजी 11 बुवा 11 परत एकदा पुकार करतोय. यानंतर कॉल केले जाणार नाही. टॉस साठी या. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. या दरम्यान आपण पाहतोय योगेश खूप दूरवरती असेल. त्या दरम्यान चेंडू फेकला जाईल. एक धावेल दाबले गेले पुढे जाईल. धापलकावर धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. बुवा पवार 11 बिवेवाडी आणि इकडे नियाजी 11. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळला जातोय. ओ क्षेत्ररक्षण खराब आणि पाहता पाहता 4 रन. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड पहा किती तेज. कालपर्यंत अशा प्रकारचे चेंडू जर इथं आले असते चाच्या तर कदाचित अडवले गेले नसते, अडले गेले असते. काल तिथे एक छोटंसं ग्रास होता, पण आमच्या धर्मा आणि त्याचबरोबर त्यांच्या मित्रपराने काल जो काही जे ग्रास वाढलं होतं ते थोडंसं कटिंग करायचं कामकाज केलं. त्याचा फायदा काय झाला, इथे चेंडू थांबला नाही, चौकार आला. रेवाचा या दरम्यान अगदी आपण पाहतोय प्रयत्न केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्या दरम्यान अगदी धापलक स्थिर असेल. पहिल्या अकरामध्ये षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 7 धावा 2 फलंदाज बाद. 24 मिनिटाचा टायपिंग आपण याही संघाला मात्र जो दिलेला आहे. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी किती मिनिटाचा वेळ गेला अक्षय सर? दुसरं षटक आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आता जे टाकले जाणार दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती येईल तो विकास मते. हा गोलंदाजी मार्गावरती आपल्याला वेळ 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 शिरू अपने पास समय नहीं अपने पास. तो एक बात सिर्फ अपने दिमाग में डाल दो कि जो समय अपने पास है, जो सिर्फ आपके लिए दिया है, उसी समय में आपको ए इनिंग खत्म करनी है. 4 मिनिटं होऊन गेलीत. जवळपास 5 मिनिटापर्यंत तुमचा वेळ संपत आलेला आहे. 24 मिनिटांपैकी म्हणजे तुमच्या हातामध्ये 19 मिनिटं बाकी अजून. या दरम्यान गोलंदाज असेल. गोलंदाज परत एकदा विकास मते टू अमोल. या दरम्यान हा चेंडू मिडांच्या दिशेने असेल. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राजेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. धापलक एकाने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 8 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपल्या समिती जे जोडले जाणार ते नरेश ढोमेसर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. ऐकून आनंद चव्हाण बाद. त्यानंतरचा लाला 2 बाद. परत एकदा चेंडू आटा असेल. चेंडू निर्धाव अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पंच मात्र वॉर्निंग निश्चितप्रमाणे देत आहेत गोलंदाजाला विकास मतेला. कारण जो काही शाऊट होते, जो काही आवाज येतोय चेंडू टाकल्यानंतरचा, त्यानंतर जर चेंडू कदाचित बॅटला लागला तिथं जर काही आवाज जर बॅटला निघून जर झाला तर आपल्याला जो काही आवाज येणार नाही. त्यामुळे कदाचित बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तिथं मला बाद देता येणार नाही. मला जर काही गोष्टी जर कळल्या नाही तर. आणि या दरम्यान नो बॉल फेकलाय. नाही फेकला नाही. 3 क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या बॅक सेटला नो बॉल. आणि या नो बॉल नंतर धापलक या दरम्यान पुढे जाऊन पोहोचेल तो आता 9 या धावसंख्येवरती. बुवा पवार 11 बिबेवाडी
यांच्या विरोधात नियाझी 11 असं यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. चला टॉस करणं गरजेचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यात आवडतो. फ्री असेल पुढचा चेंडू. पाहूया काय करामत केली जाईल. सलमान शेख आपण पाहतोय अगदी त्याचनंतर अगदी शॉर्ट फायनल एक क्षेत्ररक्षक जो होता त्याच्याही पाठीमागे शेजारी योगेश होता. त्यामुळे नो बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. उजव्या हाताने परत एकदा विकास तयार टॉससाठी. चला परत एकदा चेंडू डॉट. लागोपाठचा तिसरा चेंडू या दरम्यान डॉट टाकला गेलाय मनोज दाभाडेला. बॅट्स आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप अद्यापर्यंत झालेला नाही. मिस टाइम होतोय चेंडू. टॉससाठी चला बोथ कॅप्टन. नियाझी 11चा कॅप्टन आले का? नियाझी 11चा कॅप्टन कुठे आहेत? आता जर 1 मिनिटाच्या टॉस झाला नाही दोन्ही संघांचे एक एक षटक कमी केले जातील. क्लीन बोल्ड आणि फलंदाज मनोज दाभाडे बाद. फलंदाज बाद. धक्का क्रमांक तिसरा. 3 बाद 9 धाबा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. मनोज दाभाडे बाद. तर मनोजच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. तो आता निलेश ढगे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अरे का दोन्ही संघाचे संघनायक आलेत का? शेवटचे 30 सेकंद टॉस करण्यासाठी अजूनही तुमच्याकडे बाकी आहेत. टॉस आपण जो करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय विनायक दादा साळुंके मी यांना विनंती करेल. दादा आपल्या शुभाचे टॉस आहे. या दोन्ही कॅप्टन स्टेजवरती या. तुम्ही सरांचं स्वागत आपण त्या अगोदर केले त्यांचं परत एकदा आपण स्वागत करूया. दुसऱ्या बाजूने आज परत एकदा आमच्या तालुक्याची शान मुंबईची जान आदरणीय चंद्रकांत शेटे सर चंदू सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस कुणी जिंकलाय? नियाझी. काय घेतलं? क्षेत्ररक्षण. नियम जे आहेत ते नियमांची मालूमात असणं सगळ्यात गरजेचं आहे. तुम्ही आत्ता सगळे नियम विचारून घ्या. दोन्ही टीम कॅप्टन दादांशी संपर्क साधा. नियम सगळे सांगतील दादा तुम्हाला. आणि या दरम्यान हलक्या हाताने चेंडू जो खेळला जातोय पॉईंटच्या दिशेने चेंडू असेल आणि या दरम्यान वाचला गेलाय तो अमोल जाधव. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने मात्र धावपलक पुढे जाऊन पोहोचणारे धावपलक जाऊन पोहोचेल तो आता दुहेरी अंकात 10 धावा. षटक क्रमांक 2 या दरम्यान अगदी पूर्णपणे संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 10 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 24 आणि या 24 चेंडूमध्ये 33 धावा अजूनही त्या बनवायच्या आहेत. वेळ वाचवा. वेळ. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब भोसरी संघाला विनंती असेल वेळ वाचवा ही आपल्याला विनंती असणार आहे. इकडे आपण पाहतोय की अजय आवळे या स्पर्धेचे असणारे पंच आहेत. त्यांचा एक जुना संघ बऱ्याच जणांना माहिती आहे भूतान. या भूतान संघाचे असणारे टीम ओनर आदरणीय विकास शिंगेवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विकास सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये सलमान परत एकदा गोलंदाजी मार्कावरती येणार आहे. पहिल्या षटकात लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज त्यांनी जे बाद केले आणि त्यानंतर आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी सलमानची पाहायला मिळाली. चोवीस चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 33 धावा ह्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू 33 धावा. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. समोरच्या बाजूला चेंडू जो खेळला जातोय शरीर फेतक मारा या दरम्यान पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण या दरम्यान अतिशय लाजवाब अजय साळुंके या दरम्यान आपण पाहतोय. इथं काय घडलं गेले 2 घटना अशा घडल्या. ज्यावेळेस सलमानने पहिला चेंडू पहिल्या षटकातला टाकला त्यावेळेस सुद्धा पहिला चेंडू हा अजय साळुंकेच्या हातात पोहोचला. तिथं झेल झाला होता. आनंद चव्हाण बाद झाला. त्याच्यानंतर काय घडलं सलमान शेख परत एकदा आला. पहिला चेंडू अजय साळुंकेच्या हातात आला.
हो, या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णपणे डाट चेंडू निर्धाव असेल. धापला कधी धावा संख्या स्थिर 11 धावा आहे. 3 फलंदाज बाद. समीकरण परत एकदा आपण पाहूया. 22 चेंडू शिल्लक 32 धावा. साई समर्थ धानोरी मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. काय करमत केली जाणार. विनोद चोरगे सर समर्थ आपण या ठिकाणी संपर्क साधा विनोद सर. या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि काय घडलं गेलंय. अमोल जाधवच्या रूपाने धक्का क्रमांक बसला गेलाय. तो आता चौथा रनआउट. विकास मतेने चेंडू फेकला गेलाय. इथं एक धाव होती तिथं दुसरा धावसंख्येचा प्रयत्न सुद्धा केला गेला कारण इथं धावा येणं गरजेचं आहे. प्रेशर प्रतिस्पर्धा टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अमोल जाधव काही पोहोचू शकला. त्याची तयारी नव्हती दुसरी धाव घेण्याची आणि निम्मा संघ आपण पाहतोय या दरम्यान अगदी गारत होताना पाहायला मिळतोय. अर्थात अगदी 4 फलंदाज जरी बाद असतील निम्मा संघ यासाठी आपण हा शब्द वापरला. महत्वाचे असणारे फलंदाज या दरम्यान बाद झालेत पण आता जबाबदारी ही आकाशच्या खांद्यावरती असेल. जबाबदारी निलेश खांद्यावरती असेल. यानंतर जर एखादा फलंदाज बाद जर झाला तर त्यानंतरची जबाबदारी नथू दाबड्याच्या खांद्यावरती असेल. राजू पेरुमलच्या खांद्यावरती असेल. बॅटिंग ऑर्डर जी आहे बॅटिंग लाईन आहे ही जवळपास 10 फलंदाज या संघामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात. उमेश कदम सुद्धा संघाला अडचणीत असताना तारू शकतो पण इथं तारणारे खूप आहेत पण तारणारा नक्की कोण ते मात्र आपल्याला पाहिजे. इथं संघाला कोण वाचवणार. इथं संघ जो अडचणीत सापडतोय षटकार चौकारांची जी काय मागणी आहे ती मात्र केव्हा पूर्ण होणार. सलमान तयार. स्ट्राईकला असेल आकाश. अभिया हलक्यातून चेंडू या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या टाकला जातोय. चेंडू उजवेष्टीच्या थोडासा बाहेर त्यात अगदी लेग नॅचरल आउट स्विंग पाहायला मिळाला सलमान शेख कडून. चेंडू पूर्णपणे डाट अचूक टप्प्याचा मारा दरम्यान पाहायला मिळाला. धापल्यावरती धावा संख्या स्थिर असेल. 12 धावा आहे. 4 फलंदाज बाद आहे. तिसरा षटक चालू आहे. 20 चेंडू शिल्लक 31 धावा बनवायच्या आहेत. हो परत एकदा जोरदार बॅट फिरवली. धावबाची संधी असेल आणि या दरम्यान पंचाकडे हलकसा अपील. त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचले. ते आता 13 वरती बॅट 22च्या रूपाने ही धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावसंख्येनंतर धापलक 13 धावा. 4 फलंदाज बाद. तिसरं षटक चालू असताना 4 बाद 13 या दरम्यान आपल्याला जो धावफलक पाहायला मिळतोय शेवटच्या 19 चेंडूमध्ये 30 धावा अजूनही ज्या बनवायच्या. 42 धावा प्रथमतः अशुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब भोसरी संघाने बनवल्या. 43 धावा संख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. 6 षटकांच्या लढती आहेत. इतकं सोपं आव्हान परंतु ते सोपं राहिलेलं नाहीये. बेगीट केलाय गॅप मध्ये चेंडू आणि शिरू या दरम्यान चेंडू कव्हर करू शकला. चेंडू शहराच्या साने अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. प्रयत्न केला गेला होता झेल होऊ शकला नाहीये. 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 15 धावा आहेत. 18 चेंडूमध्ये 15 झाल्यात. 18 चेंडूमध्ये 28 अजून बनवायच्या आहेत. यानंतरचा होणारा सामना नियाजी 11 यांच्या विरोधात बुवा पवार 11 बिबिवाडी असा यानंतरचा होणारा सामना आहे आणि टॉस नियाजी 11 संघाने जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने घेतलेला आहे. 24 मिनिटाचा वेळ प्रत्येक संघासाठी दिलेला आहे. डावासाठी 13 खेळाडूंची लिस्ट देणं हे बंधनकारक आहे. शेवटची 9 मिनिटं बाकी आहेत. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची. कॅप्टन राजेश या गोष्टीकडे लक्ष द्या. 9 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकायची. मग पाच किती घाई करावं लागेल. विकास मते परत एकदा गोलंदाजीवरती तयार. स्ट्राईकला असेल आकाश दाभाडे. उजव्या हाताने विकास तयार. पंचांच्या डाव्या हाताला पार करून आकाशसाठी यामध्ये 12 करारे. या दरम्यान जे आपण पाहतो चेंडू थोडासा मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक धाव येईल. धापलक पुढे जाईल. धापलक धावसंख्या 16 रन. शेवटच्या 17 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही ज्या बनवायचे. 17 चेंडू 27. दोन्ही संघ अतिशय ताकदवान म्हणून जे कामगिरी करतायत. खूप दूरवरती सुद्धा संघ या लॉकडाऊन नंतर क्रिकेटची स्पर्धा नगर जिल्ह्यामध्ये जी झाली होती पाटसरा या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा हा अशुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब संघ खेळण्यासाठी गेला होता.
लांबचे दौरे सुद्धा या संघाने जे सुरू केलेले आहेत. अनुभव निश्चितप्रमाणे त्यांच्याकडे जो आहे. या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला, सलमान खूप दूरवरती असेल. त्या दरम्यान एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आल्यात. धाबले 2 ने पुढे जाईल. धाबले का धाव संख्या पुढे जाऊन पोहोचते. आता 18 धावा. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चिक केला जातोय, तपासला जातोय. विकास मध्ये याच्याकडे परत एकदा चेंडू सोपवलं गेल्या. पंच अमर साठे आणि संजय भालेराव सर या दरम्यान आधी जे कामकाज करत आहेत. दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायचे की मैदानाच्या आतमध्ये विकास हा कशा प्रकारची कामगिरी करणार. एक षटकार एखादा चौकार संघाला बऱ्यापैकी अडचणीत सापडलेला जो आहे तो तारू शकतो. परत एकदा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. निलेश ढगेच्या बॅटमधून चेंडू पाहता पाहता सीमा रेषे जवळपास अगदी सलमान शेख चेंडू कव्हर करेल. त्या दरम्यान आधी 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 20 या धावसंख्येवरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग आहे. उर्वरित अजूनही 23 धावा ज्या बनवायच्या आहेत. उजव्या हाताने विकास आणि हा चेंडू या दरम्यान पूर्णपणे डॉट असेल. चेंडू निर्धाव असणारे शेवटचे चेंडू आपण पाहूया जे बाकी असतील ते 14 आणि 14 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 14 चेंडू 23. सामना किती रंगतदार वसे जाऊन जे पोचलेला पा ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे. आणि इथं पा काय घडलं गेले. निलेश ढगेला परतावं लागेल. बिग विकेट, फलंदाज बाद, 5वा फलंदाज बाद. इथं काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये मागणी षटकार चौकारांची पण इथं 5वा फलंदाज सुद्धा बाद झालाय. बनवायच्या 43 त्यापैकी धावा आतापर्यंत 20 आल्यात. 23 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 13 चेंडू 13 चेंडूमध्ये 23 धावा जुने बनवायच्या आहेत. 5 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. या स्पर्धेचे असणारे मार्गदर्शक या स्पर्धेसाठी मात्र ज्यांचे खूप मोठे कष्ट आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. त्यांचं मार्गदर्शन निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या माध्यमातून काल षटकारांसाठी 500 रुपयापासून तर 1000 रुपये, 1000 रुपयाच्या नंतर 1500 रुपये इथपर्यंत बक्षिसं ज्यांच्या माध्यमातून लागली गेली होती ते आदरणीय विशाल भाऊ टिंगरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करेन आणि विनंती एवढीच करणार आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय अशी मी आपल्याला विशाल भाऊंना विनंती करेन. त्यानंतर एक सूचना असेल. फोटोग्राफर या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. हा सामना संपला की दोन्ही संघाने फोटो सेशनसाठी यायचंय. त्याच्या अगोदर पप्पू रामगुडे तुमच्या संघाचं फोटो सेशन करून घ्या आणि त्याचबरोबर विनोद चोरगे सर तुमच्याही संघाचं फोटो सेशन करून घ्या. चला पप्पू रामगुडे सर टोटल टीम इथं हां इथे समोर लगेच 13 चेंडूमध्ये 23 बनवायचे आहेत. राजू पेरुमल आलाय. हो क्या बात. चेंडू जसा पडलाय तसा थोडीशी उसळी घेतणार हा चेंडू या दरम्यान आपण पाहिला. डिपेस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला आणि लाजवाब मारा या दरम्यान विकासमध्येचा पाहायला मिळालाय. 4 षटकं संपलीत. 5 फलंदाज बाद. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे 23 धावा. 12 चेंडू 23. विकासची गोलंदाजीचं विश्लेषण आपण एकदा पाहूया. 2 षटकं विकास मतीने टाकली. धावा खर्च केल्या त्या फक्त 8. 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत आणि 12 चेंडू टाकत असताना 7 चेंडू त्यांनी डॉट टाकलेले आहेत. सलमान शेखनी 2 षटकं टाकली. एकही निवृत्ताव नाही. 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. त्यांनी 2 फलंदाज बाद केले. त्यांनी सुद्धा 6 चेंडू डॉट टाकलेत. विकासमती आपण पाहतोय भोसरी गावचा असणारा हा खेळाडू नवीन अगदी गोलंदाज मार्क करतील तो आता मयूर. विशाल भाऊंचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विशाल भाऊंना विनंती असेल भाऊ आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय मयूर.
गोलंदाजी मार्कवरती आलाय, चेंडू पोचला जाईल पॉइंटला, पायीचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का, तिथं चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. सुरेख एफर्ट, परंतु चेंडू पोचल्या सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. तेजस साबळे फोटो सेशनसाठी चला. विनोद चोरगे सर यांचं फोटो सेशन झालं की लगेच तुमचं पण फोटो सेशन आहे. उजव्या बाजूला येऊन थांबा. बिबीवाडीची टीम उजव्या बाजूला या ताबडतोब सगळी. एक चौकार या दरम्यान आलाय पहिल्या चेंडूवरती. उच्चवाताने परत एकदा सुरेख प्रकारचा फडका लॉंग ऑफला. क्या बात, गुडघा टेकर तमाशा देख. चेंडू पोचतात सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. धापालक वाढला जाईल. धापालक धावसंख्या 30. शेवटचे 10 चेंडू आणि 13 धावा. पहा, एक चौकार एक षटकार. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. अक्षय सर नवीन चेंडू द्या. चेंडू कधी हरवला तर नवीनच चेंडू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि चेंडू मुद्दाम हरवला, मुद्दाम आणलाच नाही, जुना चेंडू दिला जाईल. स्टॉक भरपूर आहे. सामना सुरू करून घ्या. 10 चेंडूमध्ये 13 धावा या दरम्यान बनवायच्यात. परत एकदा सुरेख प्रकारचा जो चेंडू आपण पाहतोय, चेंडू अगदी कव्हर करू शकला नाही क्षेत्ररक्षक, परंतु डाय मारत या दरम्यान अगदी चेंडू अडवला गेलाय. झील होऊ शकला नाही. लेग बाय चोरपडी सिंगल आली. धापलक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 31 वरती धापला जाऊन जे पोहोचलाय. अजूनही बनवायच्या त्या 12 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 12 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहे. 9 चेंडूत 12. 9 चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत. परत एकदा भैरू तयार. या दरम्यान बॅटची कड, परंतु शॉर्टरमेच्या दिशेने चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तो पोहोचला जाईल. एक सिंगल येईल. धापले एकाने पुढे जाईल. धापा करता धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 32 वरती. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावा. डावखुऱ्यातून परत एकदा गोलंदाज तयार असेल. 8 चेंडू 12 या दरम्यान आपण पाहतोय. चेंडू सुंदर त्या खेळला जातोय. चेंडू पोचला गेला अगदी मिड विकेटला. 8-11 ज्या बनवायच्या होत्या तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. तिथे एक सिंगल आली. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि बनवायच्या आहेत त्या अजूनही 10 धावा. 7 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 10 धावा या बनवायच्या आहेत. वेळ वाचवा. कंपल्सरी चेस. 7 चेंडूमध्ये 10 धावा दरम्यान बनवायच्या, परंतु ह्या कंपल्सरी बनवायच्या आहेत. परत एकदा आपण पाहूया डावखुऱ्यात आहे. आणि हा चेंडू अतिशय सुरेख, परंतु उजवीच्या पार असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलक इकडे वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 34 वरती. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू 9. सात चेंडूमध्ये 9 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अतिशय सुरेख केलं गेलंय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला पाहिजे धापराका धावसंख्या 2 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 36 वरती. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7. वेळ वाचवा. सलमान
6 चेंडूमध्ये 7 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. समय बचाना बहुत जरुरी आहे. 6 गेंदीवर 7 रन. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 6 चेंडूमध्ये 7 धावा या दरम्यान बनवायच्या. शिरू आलाय शेवटच्या षटकासाठी. शिरू लोहार गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणारे. या षटकात धावा आल्या त्या एकूण 5व्या षटकात 16. आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. शिरू तयार असेल. 6 चेंडूमध्ये 7 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आकाशने डाव सावरलाय. आकाश दाभाडे मावळ तालुक्यातील एक रायझिंग स्टार म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू, त्याला सुद्धा एक 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून मिळालेले असा असणारा हा खेळाडू आहे आकाश, जो आपण पाहतोय फलंदाजी मार्क करते. काय करमत मैदानाच्या मध्ये केली जाईल. उजव्या हाताने सुरेख प्रकारचा फडका चेंडू मिड विकेटला. झेल होणार का. झेल झालाय. आकाशला परतावा लागेल. धक्का क्रमांक वाचला जाईल 6वा. गणेश मुंडेने घेतलेला मात्र झेल. धक्का क्रमांक वाचला जाईल 6वा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 5 आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 7 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आकाशच्या जागेवरती येईल. तो आता बल्लेबाज का नाम नाही. बल्लेबाज आशिष नाही. बल्लेबाज आकाश शिंदे. एक आकाश बाद झालाय. एक आकाश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश शिंदे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. इथं वेळ वाचवणं गरजेचं आहे. राजू सर मॅच बॉल आहे का तो. संजय सर मॅच बॉल. इथं खासियत काय पहा. ज्या संघाची फलंदाजी आहे, ज्या संघाचे मात्र बाकीचे जे खेळाडू आहेत ते काय करतायत. जुना चेंडू जर खूप दूरवरती गेला मग त्या संघातले खेळाडू जितका दूर चेंडू जाईल तितका दूर जायचं, चेंडू शोधायचा, सापडायचा, घेऊन यायचा हा प्रयत्न मात्र केलाय. आणि इथं जो काही चेंडू हरवला होता, जो दूरवरती पोहोचला होता, तो चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपला नियम नवीन चेंडूचा आहे, पण इथं नवीन चेंडूने संघाला अडचण निर्माण होईल म्हणून काही खेळाडू स्वतः जातात आणि जुना चेंडू आणण्याचा प्रयत्न करतात. कारण इथं ऑर्गनायझर शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावा अजून कंपल्सरी चेस 4 चेंडू 7. परत एकदा पाहूया. गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने परत एकदा या दरम्यान चेंडू हवेत असेल. झेल होणार का. झेल झालाय. राजू पेरुमलला सुद्धा परतावा लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण येते ते आपल्याला पाहायचंय. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केले जाईल. शांत प्रकारचं अगदी वातावरण. शेवटचे 3 चेंडू बाकी. 7 धावा बनवायच्या आहेत, पण बनवायच्या आहेत 7च बनवायच्या आहेत. इथं 6 बनवून सुद्धा चालणार नाही. इथं कंपल्सरी चेस आहे. बनवाव्याच लागतील. 3 चेंडूत 7 धावा. तो नवीन फलंदाज आता स्वतः नथू दाभाडे मैदानाच्या आत. आकाश शिंदे नथू हे दोन्ही फलंदाज नवीन आहेत. एकही चेंडू आतापर्यंत खेळलेला नाही. दोघांना सेट व्हायला वेळ नाहीये. इथं 3 चेंडूमध्ये 7 धावा या दोघांना बनवायच्या आहेत. तो दुसऱ्या बाजूने शिरू लोहार. खाली आपण वाक्य सांगितलं होतं. इथं बक्षीस आले विशाल भाऊंच्या वतीने. षटकार जरी मारला तरी 500 रुपये आणि विकेट जरी गोलंदाजाने मिळवली तरी 500 रुपयाचं बक्षीस असेल. सो सोनार की एक लोहार की. शिरू लोहार गोलंदाजी मार्क होती तयार. 3 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. सामना होता कुठे नाही आला कुठे पा. उजव्या हाताने मारा. सुरेख प्रकारचा परत एकदा फटका. चेंडू मिड विकेटला. मागणी विशाल भाऊंची कालपासून होती, आज ती पूर्ण झाली. काल 500 रुपयाचे 1000 रुपये करून पाहिले. 1000 रुपयाचे 1500 रुपये झाले. काल एकही षटकार खेळला नाही, पण आज मागणी 500 रुपयापासून झाली आणि पहिला षटकार. आणि संघ सुद्धा साई समर्थ धानोरीचा आहे भाऊ. मागणी षटकारांची केली. एक षटकार आलाय. आता सामना पा कुठे आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 1
पण ती बनवावीच लागणार आहे. इथं कंपल्सरी चेस आहे. समय बचाइये समय. वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं. 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. दोन चेंडू आणि 1 धाव. परत गोलंदाज तयार. आणि या दरम्यान कव्हरला चेंडू खेळलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. साई समर्थ धानोरी संघ पहिल्या सामन्यात विजय. फोटो सेशन साठी यायचंय बाळा दामनकर सर. टोटल टीम घेऊन फोटो सेशन साठी या. शिरू टोटल टीम घेऊन समोर या. असंच फोटो सेशन करून घेऊ लगेच. चला. आणि फोटो सेशनला येणारच आहे आकाश शिंदे. आणि मॅन ऑफ द मॅच तू सर. चला लवकर इकडे टोटल टीम या. म्हणजे हा सामना सुरू व्हायच्या आतमध्ये बक्षीस वितरण पण करायचे आणि फोटो सेशन पण करायचे. टोटल टीम धावत पळत या. बाळा सर टोटल टीम घेऊन या लवकर. विशाल भाऊ थांबा ना. बक्षीस वितरण तुमच्याच हस्ते करू आपण. विशाल भाऊ. हा. सो बॅड लक. एक चांगल्या प्रकारची कामगिरी संघाची पाहायला मिळत असताना मात्र मुकेच्या क्षणी एक षटकार एक चौकार 5व्या षटकात आले. त्यानंतर एक जो षटकार जो आला शेरूला तो टर्निंग पॉईंट ठरला. नियाज 11 क्षेत्ररक्षक लावून घ्या. फलंदाज चला. बुवा पवार 11 बिबवाडी फलंदाज पाठवा. ओ नतू सर. सर पहिल्यांदा इथं या. बक्षीस वितरण करायचंय. आकाश सर चला. चला फोटो सेशन करून घ्या तुमचं समोर. फोटो सेशन करून घ्या. 2 पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला संजय भालेराव सर आणि त्यांच्या समवेत अजय आवळे सर या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण सामना क्रमांक 2कडे निश्चितप्रमाणे जाणार आहेत. फोटो सेशन या दरम्यान अगदी होते. अशोकभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब भोसरी या संघाचा पहिला सामना रंगला गेला. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतून रंगला गेला होता. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आमचे अमित बाबा ठवळ आम्हाला कळवत आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो जातोय तो आकाश शिंदेला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब. 2 चेंडू खेळला 10 धावा. मोकेच्या क्षणी संघाला विजय मिळवून देण्याची कामगिरी करणारा हा खेळाडू आकाश शिंदे. मॅच विनर आकाश शिंदे याला जाईल हा किताब. तर या थोडीशी घाई करा विनंती असेल सगळ्या खेळाडूंना. इकडे फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. बुवा पवार 11 बिबवाडी. तर दुसऱ्या बाजूने नियाज 11 संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. 2 पंच अजय आवळे सर आणि त्याचबरोबर संजय भालेराव सर या दरम्यान आपल्याला बाळा सर. ओ सर चला ना थोडी घाई करा सगळे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जो जातोय ती आकाश शिंदेला. आणि विशाल भाऊंच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा जे असेल आकाश शिंदेला. मागणी षटकाराची ती मात्र पूर्ण झाली. या ठिकाणी युवराज करंडक आयोजन समिती लोणावळा यांच्या वतीने प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक जो चषक आहे आकर्षक ट्रॉफी आहे या बक्षाचं वितरण या ठिकाणी आपण जो करणार आहोत. आणि या बक्षाच्या वितरणासाठी या ठिकाणी मी